संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय। सच्चिदानंद रामदास महाराज की जय। सच्चिदानंद पांडुरंगदा महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। सब संतन की जय। माझं हृदय सद्गुरु जैने तारेवला हा संसार गुरु म्हणून विशेष त्या गुरु विवेकावरी। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडलिकाय दातो मुनींद्रे समागत तिष्ठान्त महानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। जयाचा जनी जन्म नामात झाला जयाने सदा वास नामात केला। जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती। ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं मेषमालति वल्लभम्। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजी। माझं हृदय सद्गुरु जेने तारेवला हा संसार गुरु म्हणून विशेष त्या गुरु विवेकावरी। बघा आज गुरुपौर्णिमा नंतर काही सांगितलं आज व्यास पौर्णिमा। आज खरं पाहिलं तरी ना साधकाच्या जीवनात म्हणजे पर्व काळ आहे आज। तसं तर पाहिलं तर दररोजच पर्व काळ आहे। नंतर काही सांगितलं आजच नाही पूजा दररोज सतत आम्ही कीर्तन सतत साधकांनी सतत साधने आरोड राहिलं पाहिजे तसं पाहिजे। पण आपलं कसं फक्त असं पर्व काळ आला का मग आपल्याला उत्साह राहतो। आता हा व्यास पौर्णिमा गुरु पौर्णिमा आता गुरुचे पूजन म्हणजे काय हो तसं पाहिजे। गुरु पौर्णिमा गुरुचं पूजन म्हणजे काय? गुरु म्हणजे देहाचं पूजन आहे का गुरुच्या? आपलं पहिल्यांदी पूजा म्हणजे का देह येतो पण देहा सगुणातली पूजा तर आहेच त्याला पण संतांनी हे केले। पण खरी पूजा गुरुची म्हणजे काय? त्या आत्मतत्वाची पूजा आहे महाराज। ते विनयी आत्मेची पूजा आहे गुरुपूजा म्हणजे। त्यांनी केलेल्या भक्तीची पूजा आहे त्यांच्या ज्ञानाची पूजा आहे आणि त्यांच्यात असलेल्या वैराग्याची पूजा आहे महाराज। गुरुपौर्णिमा म्हणजे भक्ती ज्ञान आणि वैराग्य त्यांच्यात असलेल्या ज्ञानाची पूजा महाराज। गुरुपौर्णिमा म्हणजे काय केलं महाराज सद्गुरूंनी काय केलं महाराज। माझं हृदय सद्गुरू कुठं स्थान आहे सद्गुरूंचं कुठे महाराज काय सांगू म्हणजे असे ना त्याने काय सांगू आता संतांचे उपकार काय शब्द जेव्हा येतो ना महाराज ओहाच्या खुंटीत होती महाराज काय सांगू शकत नाही। कधी असं तर काय सांगू म्हणजे किती सांगू संपतच नाही महाराज। मला फक्त आधी नाही याच्या निमित्त फक्त एक पद म्हणायचे महाराज गुरुपौर्णिमेत माझे सद्गुरू जीवनात आले आणि त्यांनी काय केलं काय बदल झाला काय मिळालं महाराज काय केलं कसे माझे सद्गुरू सांगता येईन मापानं मोजता येईन मापानं एवढं प्रेम दिलंय सद्गुरू माऊलीनं एवढं प्रेम दिलंय सद्गुरू माऊलीनं काय सांगू किती सांगू महिमा त्यांचा सांगता येईना बोलता
कार्यक्रमात ठरून पण होत नाही शक्य. कारण खरं सांगतात केलंच तसं महाराज. काही महिमा सद्गुरूंचा. धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देवा. धर्म जागो गुरु महिमा निवारुनी बावर जाळे अवघा निरसाला भेवा. धर्म जागो गुरु महिमा. काय केलं महाराज त्यांनी. कुठे देव शिरित होता आणि कुठे दाखवलं. कसं हे सद्गुरु. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती. कसे माझे सद्गुरु. ब्रह्मानंद आहे महाराज. सतत त्या ब्रह्माच्या आनंदात आहे महाराज. केवलम ज्ञानमूर्ती. ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानाचा सागर आहे महाराज. सागर प्रेमाचा सागर ज्ञानाचा सागर. इतकं प्रेम आहे ना महाराज काय सांगावं. मी आताच म्हणून गेले सांगताच येत नाही महाराज. किती प्रेम दिलं महाराज. गोंधळेकर महाराज म्हणतात संतांच्या जीवनातून जर प्रेम काढलं ना काही शिल्लक राहत नाही महाराज. काहीच राहत नाही. सागराच्या प्रेमाचं नुसतं प्रेम भरलेले महाराज. त्यांनी नुसतं प्रेमच वाटते महाराज. किती बघतो ना आपण तसं पाहिलं तर काय होतं बरं. आपला अंगीकार केला काय आपल्या तसं पाहिलं तर. पण गुणदोष याती न विचारी काही महाराज. काही पाहिलं नाही महाराज त्यांनी. काहीच पाहिलं नाही. स्वीकार केला महाराज. तसं विचार केला तर काहीच नाही. सगळे गुणदोषांनी भरलेले. पण हे नदी नाले ओढे नदीला मिळतात ना गटारी. पण ते समुद्राला गेला. समुद्र माहीत झाला ना महाराज. समुद्र माहीत झाल्या आणि भगवंत असंच करा आम्हाला तुमच्या मध्ये मिसळून घ्या. घेतलंच महाराज. घ्या नाही घेतलंच. मिसळून घेतलं महाराज. ही नदी समुद्राला मिळाली महाराज. आणि बघितलं ना तसंच आपण सद्गुरू म्हणजे साक्षात परब्रह्म आहे महाराज. पण आपण काय बघतो दिसत नाही महाराज. जर सद्गुरू पाहिजे आपल्याला पाहिजे ते काय दिसन. देह दिसतो महाराज. देह दिसतो मग ते देहाचे कर्म दिसतात. आणि लई सात्विक बुद्धीचा असला ना तर त्याला दिसन हा संत आहे थोडक्यात किंवा आहे सात्विक वृत्तीचा आहे महात्मा आहे. एवढ्यापर्यंत आपली बुद्धी जाती. लई पुढे गेला तर संत दिसतात साधू दिसतात. पण गुरु साक्षात परब्रह्म. साधू संतांनी काय सांगितलं. गुरु साक्षात परब्रह्म सांगितलं महाराज. अशी बुद्धी होत नाही. आणि ज्याची होती ना ते महत्भाग्य आहे त्याचं महाराज. महत्भाग्य महाराज. आणि शास्त्र सुद्धा सांगत उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. मग कुठं देव बघायचं महाराज. जर आपल्या सतत जवळचे नवी नवी हृदय तैसा हृदयामध्ये मिळवलं. त्यांनी दाखवलं ना हृदयातच महाराज. हृदयातलं दाखवलं महाराज. आता आपल्या कथा चालू होती. वारीला गेले सगळे पंढरपूरला. मग घरी म्हटले का आता आपण पंढरपूर मध्ये नाही का. आपण पंढरपूर मध्ये नाही का भाऊ म्हटले. इथं पंढरपूर नाही का. म्हणजे किती व्यापक दृष्टी व्यापक केलं ना महाराज आपल्याला त्यांनी. नाही का पंढरपूर इथं सगळा आनंद तिथं आहे तेवढा इथं नाही मिळत का आपल्याला. दिलं ना महाराज दाखवून त्यांनी. अनुभवाला आणून दिला. निसर्ग इथं काही शब्द निसर्ग बोलायचंय का. बोलायचं नाही महाराज. अनुभव आहे. अनुभव आणून दिला. जीवनात आपण उपभोगतो सगळं तो आनंद भोगतो महाराज. कोणती परिस्थिती होते त्याच्या सुद्धा आनंद राहता येतं. दाखवून दिलं का निसर्गने आपल्याला. आणि आपण सुद्धा अनुभवतो का आपल्या जीवनात कशी संकट येऊ द्या कशी परिस्थिती येऊ द्या त्याच्यात सुद्धा आनंद राहायचे. आणि नवीन आपलं स्वरूप सांगितलं ना महाराज. सच्चित आनंद आपल्या स्वरूपाचीच ओळख करून दिली ना. काय केलं महाराज.
आपल्यातलाच देव दाखवला महाराज. आणि किती किती सांगू महाराज, काय सांगू आता, संतांची उपकार नाही सांगू शकत महाराज. किती बोलावं, शब्दच फुटत नाही. भगवंता अशीच कृपा करा. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की